नमस्कार मंडळी। तर आज माझ्या बागेमध्ये पहिल्यांदाच इतका छान पद्धतीने आलेला फ्लॉवर जो आहे त्याचं मी हार्वेस्टिंग करणार आहे आणि त्याचबरोबर कोबी पण आलेला आहे। तर कोबीचं पण हार्वेस्टिंग मी आज करणार आहे। तर म्हणून म्हटलं की हे फर्स्ट टाइम इतक्या छान आलेल्या भाज्या ज्याच्यामुळे मलाही खूप आनंद झाला आहे, तो सगळा आनंद तुम्हाला पण दाखवावा, तुमच्याबरोबर पण शेअर करावा म्हणून आजचा व्हिडिओ आहे। हा आता फ्लॉवर जो आहे तो मी कट करते आणि मग तुम्हाला सांगते की हा फ्लॉवर उगवण्यासाठी मी काय काय उपाय केले होते किंवा काय काय दक्षता घेतल्या होत्या किंवा याला कशी काय खतं दिली होती हे सगळं पण तुमच्याबरोबर शेअर करते। तर तुम्हाला तर माहितीच आहे की बाजारामध्ये जो आपण फ्लॉवर खातो त्याच्यावर पुष्कळ सारी पेस्टिसाइड्स असतात, कारण फ्लॉवर ही एक अशी भाजी आहे ना की ती खूप कीटकांचा अटॅक होण्याची प्रोन असते। त्याच्यावर खूप लवकर आळ्या होतात किंवा पेस्टचा अटॅक होतो। तर म्हणून मग त्या सगळ्या पार्श्वभूमीवर इतका छान फ्लॉवर आला आहे, तर म्हणून म्हटलं की हे आज तुम्हाला पण दाखवावं, तुमच्याबरोबर पण शेअर करावं। आणि हा पाहिला तर हा कोबी आहे, हा अजून पण खरं खूप छान वाढला असता, पण जो आता अवकाळी पाऊस झाला मे महिन्यातला, जो की जवळजवळ 10 दिवस सलग लागून राहिला होता, त्यामुळे मला वाटत नाही की आता ह्याची थोडी अशी वाढ होईल, म्हणून मी आता हा पण काढते। आणि हा कोबी काढल्यावर मे बी हे जे 2 छोटे कोबी आहेत हे व्यवस्थित वाढतील, कारण खरं तर या एका कुंडीत एक कोबी लावणं अपेक्षित होतं, पण मी तेव्हा 3 लावले होते, कारण म्हटलं बघूया, प्रयोगच आहे हे सगळे, मी पण काही एक्सपर्ट नाही आहे, अशा या प्रयोगातूनच आपण एक एक गोष्टी शिकत जातो। तर आता मी हा कोबी पण हार्वेस्ट करते आणि ही जी काय खराब झालेली पानं आहेत त्यातली ती काढून टाकूया। तर असा हा कोबी पण मिळाला आहे। त्याचबरोबर अजून एक भाजी खूप छान आली आहे, ती पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला आता तिथे जाऊया। तर हा पण बघू शकतो, ऑर्गॅनिक पालक खूप छान वाढला आहे, तर हा पण आता मी हार्वेस्ट करणार आहे। आणि पालक तोडताना त्याला मुळापासून कधीच उपटायचा नाही, त्याला वरवर अशी पानं तोडून घ्यायची, कारण परत 2 ते 3 वेळेला ह्याला छान पानं येऊ शकतात। तर मी तुम्हाला तेच सांगत होते की फ्लॉवरसाठी मी यावेळी काय काय दक्षता घेतली होती। तर यावेळी मी बीपासून फ्लॉवर उगवला नव्हता, तर मी फ्लॉवरची व्यवस्थित रोपं विकत आणली होती आणि ती जी आपली उरळी कांचनला ज्या बऱ्याच साऱ्या नर्सऱ्या आहेत, तर प्रत्येक नर्सरीमध्ये तुम्हाला फ्लॉवर आणि कोबीची रोपं ही मिळतात। तर अशा बोटा एवढ्या साईजची रोपं मी तेव्हा आणली होती आणि ही गोष्ट आहे जानेवारी फेब्रुवारीची। खरं तर थोडं लवकर लावायला पाहिजे, पण मी तेव्हा जानेवारी फेब्रुवारीत ही आणली होती आणि लावली होती रोपं। आणि आता आहे मे महिना, सो जवळजवळ 4 महिन्यामध्ये मला हे असं एवढं छान त्याची ग्रोथ दिसते। खरं तर थंडी हा त्याचा योग्य सीझन आहे, पण ह्या सीझनमध्ये सुद्धा भर उन्हाळ्यात सुद्धा हा येऊ शकतो, हा एक प्रयोगच म्हणायला लागेल। आणि ह्याच्यासाठी मी खतं कुठली घातली तर आपलं तेव्हा थंडी होती जानेवारी फेब्रुवारीत, म्हणून त्यावेळी मी शेणखत ह्याला दिलं होतं, त्याचप्रमाणे जीवामृत दिलं होतं। आणि मग जसा थोडा उन्हाळा झाला तसं मी शेणखत अवॉइड केलं आणि गांडूळ खत आणि घरचं जे होम कंपोस्ट होतं ते ह्याला दिलं। आणि खरोखर सांगते, मला ह्याच्यावर एकही पेस्टिसाइड मारायला लागलं नाही, ना मी कधी ह्याच्यावर नीम ऑइल मारलं, ना मी ह्याला कुठलंही काहीही कीटकनाशक फवारलं। हे टोटल ऑर्गॅनिक आहे। आणि ह्याच्यासाठी मी एक प्रयोग यावेळी केला होता, जेव्हा मी उरळी कांचनच्या बाजूला गेले होते तेव्हाच मला ना शेतामध्ये थोडी अशी ऊसाची चिपाडं पसरून ठेवलेली दिसलेली, तर मी ती थोडी चिपाडं घेऊन आले होते, जे म्हणजे ड्राय ऊस आपण म्हणतो ना, जो आपण गुऱ्हाळातनं जो बाहेर पडतो तो असेल कदाचित, मे बी, पण तो असा पूर्ण वाळवट ठेवला होता त्यांनी शेतामध्ये। तर तो ऊस मी आणला होता, ती मी पसरली होती ह्या कुंड्यांमध्ये आणि त्याचं हळूहळू त्याचं पण खत होत गेलं
आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळेच ह्याला असं छान वाढ झाली असावी. आणि मी ही रोपं प्रत्येकी 2 रुपये या भावाने आणली होती, कोबीची आणि फ्लॉवरची. आणि जी काही काळजी मी फ्लॉवरला घेतली आहे ती सेम काळजी मी कोबीला पण घेतलेली आहे. कोबीला पण सेम पद्धतीनेच मी खतं घातलेली आहेत आणि एकही कीटकनाशक त्याच्यावर फवारलेलं नाही आहे. तर मी ज्या नर्सरीतनं ही रोपं विकत घेतली तर त्याचा नंबर पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. उरळी कांचन जवळची ही नर्सरी आहे. त्याचप्रमाणे कुंडी भरायची पद्धत पण माझी नेहमीप्रमाणेच आहे. ती पद्धत मी चॅनेलवर एका व्हिडिओमध्ये अपलोड पण केलेली आहे. ती पण जरूर रेफर करा. यामध्ये मी कुंडी जवळ-जवळ पाऊण कुंडी ही वाळलेल्या पालापाचोळ्याने भरते आणि मग त्याच्यावर खतमिश्रित माती घालते. हा पहिलाच प्रयोग आहे माझा. मी म्हणत नाही की मी फार काही एक्सपर्ट आहे ह्याच्यामध्ये, पण जे काही मी माझ्या प्रयोगातनं शिकते ते सगळं मी तुमच्याबरोबर पण शेअर करते, जेणेकरून तुम्हाला पण ह्याच्यातनं काहीतरी थोडंसं मोटिवेशन मिळेल, एक उत्साह मिळेल आणि तुम्ही पण ट्राय करू शकता. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा आणि जरूर माझ्याबरोबर पण शेअर करा. कसा वाटला हा व्हिडिओ ते पण मला सांगा. बाय बाय.